आणि यानंतर पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या। बंडखोरांचे बंड शमवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानामध्ये। मुख्यमंत्र्यांचा बंडखोरांसोबत संवाद साधायला सुरुवात। गुन्हेगारांना राष्ट्रवादीतून उमेदवारी दिली नाही, बंडू आंदेकर आणि गजा मारणेच्या पत्नीला दिलेल्या उमेदवारीवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण। तर काही जागा आरपीआय सचिन खरात गटाला दिल्या आहेत, त्यामुळे मित्रपक्षाने कुणाला जागा द्याव्यात हा त्यांचा प्रश्न आहे, अजित पवारांची प्रतिक्रिया। गुंड प्रवृत्तीचे लोक नागरिकांना पायाभूत सुविधा कशी देणार? गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिल्याप्रकरणी दमानियांची टीका। राजकारणात काय चाललंय? अंजली दमानिया यांचा संतप्त सवाल। अजित पवारांशी चर्चा करून सविस्तर बोलेन, आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांची प्रतिक्रिया। तर गजा मारणेच्या पत्नीला आरपीआय सचिन खरात गटाकडून उमेदवारी दिल्याची शक्यता। एबी फॉर्म मिळालेल्या मनसेच्या मुंबईतील 53 उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली। तुम्हाला ऑफर येतील, पैशाच्या आमिषाला बळी पडू नका, मुंबई वाचवायची आहे, राज ठाकरेंचं उमेदवारांना मार्गदर्शन। तर मलाही ऑफर आल्या, मात्र मी सगळ्यांना पळवून लावलं, राज ठाकरेंचं वक्तव्य। ठाण्यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला मयूर शिंदे भाजपमध्ये प्रवेश केला, मात्र आता अचानक अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून भरला आहे उमेदवारी अर्ज। मयूर शिंदेवर अनेक गुन्हे दाखल, निवडणुकीच्या समीकरणावरती परिणाम होण्याची शक्यता। मुंबईमध्ये मराठी महापौर होऊ द्यायचा नाही हा भाजपचा अजेंडा आहे, कृपाशंकर सिंह यांचं वक्तव्य अनवधानानं नाही तर वातावरण निर्माण करण्यासाठी, संजय राऊतांचा भाजपवर आरोप। मला मराठी भाषेचा आदर, मात्र माझी परीक्षा घेऊ नका, मराठी अमराठी मुद्द्यावरून भाजप नेते कृपाशंकर सिंह यांचं स्पष्टीकरण। तर मुंबईसह 28 महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येणारे अनुभवाने सांगतोय, कृपाशंकर सिंह यांची प्रतिक्रिया। मलिदा खाण्यासाठीच शिंदे फडणवीस मुंबईमध्ये एकत्र, नाना पटोलेंचा हल्लाबोल। तर सत्तेतून भ्रष्टाचार करून मलिदा खाण्यासाठीच तिघे एकत्र, पटोलेंकडून महायुतीचा समाचार। पुणे पिंपरीमध्ये राष्ट्रवादी शिवसेना एकत्र लढणार, उदय सामंतांसोबत पुणे पिंपरीबाबत आज चर्चा करणार, सामंतांसोबत चर्चा करून जागांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमध्ये आता युती होऊ शकत नाही, युती करणं म्हणजे फोडाफोडीला सुरुवात, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। तर युती तोडण्यासाठी भाजप जबाबदार, शिरसाटांचा आरोप। जालन्यात शिंदेंची शिवसेना आणि भाजपची युती तुटली, जालन्यामध्ये युती संदर्भात सकारात्मक चर्चा झाली, पण शेवट वाईट झाला। काही चुकीचं फंडिंग केल्यामुळे, यावेळेस काही चुकीचं फीडिंग केल्यामुळे भाजपच्या वरिष्ठांचा गैरसमज झाला, अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया। राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष असल्याचं विसरलेले आहेत, विधानसभा अध्यक्षांनी राजकीय कार्यक्रमात सहभागी व्हायचं नसतं, संजय राऊत यांची टीका। तर विधानसभा अध्यक्ष विरोधी उमेदवारांना धमक्या देतात, राऊतांचा आरोप। संजय राऊतांनी मला माझी जबाबदारी शिकवू नये, त्यांनी आधी एक जबाबदार नागरिकाची शिकवणूक घ्यावी आणि मगच बोलावं, राहुल नार्वेकर यांचा राऊतांवर पलटवार। पुण्यामध्ये शिंदेंच्या सेनेने एकाच वॉर्डमध्ये दोघांना एबी फॉर्म दिल्यानं मोठा गोंधळ, प्रभाग क्रमांक 36 मधून मच्छिंद्र ढवळे यांनी उद्धव कांबळे यांच्या आधीच फॉर्म सबमिट केला। दरम्यान उद्धव कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळेंचा एबी फॉर्म खाऊन टाकल्याचा आरोप, तर उद्धव कांबळे यांच्यावरती गुन्हा दाखल। त्यांचे नेते पैसे गिळतात, याने एबी फॉर्म गिळला, अशा अनेक गमती जमती पाहायला मिळतील। एबी फॉर्म गिळण्यावरून संजय राऊतांची महायुतीवर खोचक टीका। 3 तारखेला वरळी डोम या ठिकाणी संध्याकाळी 6 वाजता महायुतीची पहिली जाहीर सभा होणार, सभेला फडणवीस, शिंदेंसह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या 5 तारखेपासून संयुक्त सभा असतील, पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर, छत्रपती संभाजीनगर तसेच छत्रपती शिवाजी महाराज पार्क मुंबई या ठिकाणी 3 सभा असणार आहेत। कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि मीरा भाईंदरमध्ये 1 सभा तसेच नाशिकमध्ये देखील सभा होणार असल्याची माहिती। ठाकरे बंधूंच्या उपस्थितीमध्ये मुंबईचा वचननामा 4 जानेवारीला प्रकाशित होणार, 5 जानेवारीला पूर्व उपनगरामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची एकत्रित सभा करत प्रचाराला सुरुवात होणार। मुंबईमध्ये वॉर्ड क्रमांक 67 मध्ये ठाकरे बंधूंमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता, या वॉर्डमध्ये मनसे, ठाकरे सेना दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज, तर अर्ज छाननीच्या प्रक्रियेनंतर मुंबई पालिकेची माहिती। मनसेकडून प्रभाग क्रमांक 177 मध्ये गुजराती उमेदवार, प्रभाग क्रमांक 177 मध्ये हेमाली भन्साली यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर हेमाली भन्सालींची यावेळेस राज ठाकरे यांची भेटही घेतलेली आहे।
ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेता शीतल सेठ देवरुखकर यांचा राजीनामा. शीतल सेठ देवरुखकर यांचा रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात पक्षप्रवेश. तर प्रभाग क्रमांक 51 मधून शीतल सेठ या देवरुखकर या इच्छुक होत्या. पक्षाकडून जागा पवारांच्या राष्ट्रवादीला गेल्यानं नाराजी व्यक्त. भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन यांच्यावरती नवी जबाबदारी. पूनम महाजन यांनी वसई विरार पालिकेच्या मुख्य निवडणूक प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पूनम महाजन पुन्हा एकदा भाजपच्या मुख्य प्रवाहात. छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीमध्ये भाजपपुढे बंडखोर अपक्षांचं संकट. भाजपमधील 69 बंडखोरांना अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आहेत. तर बंडखोरांची मनधरणी करण्याचे भाजपचे प्रयत्न. तर शिंदे सेनेतून 18, अजितदादांच्या राष्ट्रवादीतून 13 जणांचे अर्ज. नागपुरात नाराजांची समजूत काढण्याचं भाजपपुढे मोठं आव्हान. अनेकांकडून पक्षाच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी. तर 40 जणांनी दिला पक्षाचा राजीनामा. बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 2 दिवस. नागपूरमध्ये माजी महापौर अर्चना देहडणकर यांच्या घरीच पाहायला मिळाला भाजपमधील बंडखोरीचा परिणाम. प्रभाग क्रमांक 17 मध्ये काँग्रेसमधून आलेल्या मनोज साबळे यांना उमेदवारी दिल्यानं भाजपच्या विनायक डेहनकर यांच्याकडून बंडखोरी करत पक्ष अर्ज दाखल. तर अर्चना डेहनकर नागपुरातच माहेरी जाऊन भाजपचा प्रचार करणार. माझ्या उमेदवारीमुळे अर्चना डेहनकर यांना त्रास होत होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं. विनायक डेहनकर यांची प्रतिक्रिया. तर पक्षाने अन्याय केल्याची विनायक डेहनकर यांची भावना. अर्चना डेहनकर आणि विनायक डेहनकर हे दोघे देखील निष्ठावान कार्यकर्ते. विनायक डेहनकर यांच्यासोबत चर्चा करणार. त्यांच्यासोबत चर्चा केल्यावरती मार्ग निघेल. चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. अहिल्यानगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का. अहिल्यानगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या 5 उमेदवारांचे अर्ज हे बाद. तर एबी फॉर्ममध्ये चुकीची स्वाक्षरी, एबी फॉर्ममध्ये खाडाखोड अशा अनेक त्रुटी आढळल्यानं अर्ज बाद. भाजप शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का. पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद. प्रभाग 24 मधील भाजपच्या 3 जागेवरील आणि शिंदेच्या 2 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद. अपक्ष निवडणूक लढवावी लागणार. कोर्टात याचिका दाखल करून निवडणूक प्रक्रिया थांबवण्याचा उमेदवारांचा इशारा. अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये अनेक उमेदवारांना धक्का. 6 झोनमधील 11 उमेदवारांचे नामांकन अर्ज अवैध. तर जात वैधता प्रमाणपत्र न जोडल्यानं कारवाई. अनामत रक्कम न भरल्यानं अनेक अर्ज बाद. भाजपसह विविध पक्षांना फटका. छत्रपती संभाजीनगरमधील भाजप महिला कार्यकर्त्यांची नाराजी दूर. उमेदवारी न मिळाल्यानं दिव्या मराठे यांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं. अतुल सावे, भागवत कराड, किशोर शितोळे यांनी भेट घेत दिव्या मराठे यांची नाराजी दूर केली. घराबाहेर आंदोलन करणारी महिला नातेवाईक असल्याचं कळालं. आंदोलन करणाऱ्या महिलेला घरात घेऊन चौकशी केली. आंदोलन करणाऱ्या महिलेवरती संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया.